Good morning, all of you. Okay, so it is the second lecture of 11th Commerce Mathematics. Okay, मी प्राध्यापक ससाने सचिन सर लास्ट लेक्चरला आपण ॲक्च्युअली 11वी मॅथमॅटिक्सचे चॅप्टर्स किती आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2चे हे काल आपण इंट्रोडक्शन घेतलेलं होतं. ओके, मग जवळपास पार्ट फर्स्टमध्ये 9 चॅप्टर्स आहेत, पार्ट सेकंडमध्ये 9 चॅप्टर्स आहेत, टोटल 18 चॅप्टर्स आपल्याला पाहायचे आहेत. सो त्यामध्ये पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर जो सेट आहे तो आपण सेट काल स्टार्ट केलेला होता, सेट अँड रिलेशन्स. ओके, सो व्हॉट इज द सेट? yesterday we discussed on that. So once again, what is the set? It is a well defined objects. Okay, it is a collection of well defined objects म्हणजे काय? bunch of numbers. okay, numbers म्हणता येईल. सो bunch of names असतील. होय, ओके. तर ह्या सगळ्या पार्टला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्स असं म्हणतो. तो जर नंबर ऑफ कलेक्शन्स त्या ठिकाणी एकत्र घेत असेल तर इट इज अ सेट. तर ह्या ठिकाणी काल आपण एक्झाम्पल बघितलं होतं की सेट जो चॅप्टर आहे सेटमध्ये आपण कॅपिटल अल्फाबेटनं सेट इंडिकेट करतो, अल्फाबेटनं सेट इंडिकेट करतो, कॅपिटल ABCD वॉट एव्हर. ओके, आणि जे काही एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स जे नंबर्स कलेक्शन जे आहेत त्या नंबर्सला आपण स्मॉल ABCD ह्या ठिकाणी घेतो. तर पण काल एक कन्सेप्ट बघितलं होतं X बिलॉंग्स टू A. सो वॉट विल ह्या सेट चॅप्टरमध्ये हा लेक्चर 2 आहे, लेक्चर 2. ओके, देन तर काल आपण कन्सेप्ट बघितलं होतं की X बिलॉंग्स टू A, X बिलॉंग्स टू A. ओके, आपण राईट असं करतो आणि रीड करताना X बिलॉंग्स टू A, म्हणजे जो X एलिमेंट जो आहे तो हा तुमच्या A सेटमधील एलिमेंट्सपैकी हा आहे. काल आपण डिस्कस केलं होतं. जस्ट इंडिकेट दॅट A इज इक्वल टू इट इज अ सेट रिप्रेझेंट करायचे टाईप्स आहेत. आज आपण रिप्रेझेंटेशन ऑफ टाईप्स पाहणार आहोत. ह्या ठिकाणी सेट कसं रिप्रेझेंट करतो हे आज आपण बघणार आहोत. सो ओके, इन केस ABCXYZ हे नंबर ऑफ एलिमेंट्स, हिअर टोटल नंबर एलिमेंट्स आर हिअर 6, 1 2 3 4 5 6 हे 6 एलिमेंट्स आहेत. मग 6 एलिमेंट्स हे कुणाला बिलॉंग करतात? तुमच्या Aला बिलॉंग करतात. म्हणजे हे A फॅमिलीमधील हे एलिमेंट्स आहेत. मग ह्या ठिकाणी यस इट इज X बिलॉंग्स टू A. म्हणजे काय आहे? कारण X हा एलिमेंट तुमच्या A सेटमध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट्स वाय X बिलॉंग्स टू A. जर समजा ह्या ठिकाणी मी काल एक असंही दिलं होतं की K बिलॉंग्स टू A आहे का? ओके, मग ह्या ठिकाणी ह्या तुमच्या A सेटच्या फॅमिलीमध्ये ह्या कलेक्शन ऑफ नंबर्स, कलेक्शन ऑफ स्मॉल अल्फाबेट्समध्ये K एलिमेंट आहे का मुलांनो? नाही. जर असेल तर यस K बिलॉंग्स टू, जर नसेल नॉट बिलॉंग्स टू. मग लिहिताना आपण कसं लिहितो? K डज नॉट बिलॉंग्स टू A, हे आपल्याला असं म्हणता येईल. ओके, तर अशा प्रकारे आपण सेट रिप्रेझेंट करतो. सेट रिप्रेझेंटेशनचे 3 टाईप्स आहेत. हा रोस्टर फॉर्म आहे. रोस्टर फॉर्म म्हणजे काय? ज्या ठिकाणी रोस्टर फॉर्ममध्ये जे नंबर्स आहेत, जे अल्फाबेट्स असतील, जे काही नेम्स असतील ते आपण कॉमन रिप्रेझेंट करतो इन ब्रॅकेट. ओके, सो बंच ऑफ नंबर विथ सेपरेट कॉमा अँड इन ब्रॅकेट इट इज अ रोस्टर फॉर्म. बघूत आपण ते आपल्याला पाहायचंच आहे. पण बिफोर दॅट हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हॉट इज अ सेट? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्स मीन्स काय? ऑब्जेक्ट मीन्स नंबर्स असतील, बल्क ऑफ नंबर्स असतील त्या ठिकाणी, तर त्याला आपण सेट असं म्हणतो. तर ह्या ठिकाणी X बिलॉंग्स टू A मीन्स की हा X एलिमेंट जो आहे तो A नावाच्या सेटमध्ये जर अवेलेबल असेल तर X बिलॉंग्स टू A. ओके, दॅन मग हिअर सो आपण रीड करतो असं रीड करतो X बिलॉंग्स टू A. आणि समजा XYZ मी एलिमेंट दुसरा एक एलिमेंट घेतला आहे K एलिमेंट, तो बिलॉंग्स टू A आहे का? तो K एलिमेंट ह्या ठिकाणी ह्या कलेक्शनमध्ये आहे का मुलांनो? नाही. सो दॅट्स वाय X डज नॉट बिलॉंग्स टू A असं म्हणता येईल, किंवा K डज नॉट बिलॉंग टू A असं आपल्याला म्हणता येईल. चला बघू आता ह्या ठिकाणी कालच्या कन्सेप्टमध्ये आपण पाहतोय. सो फर्स्ट चॅप्टर सेट्स अँड रिलेशन्स चालू आहे. त्यातमधला सेट हा पार्ट बघतोय आपण. सेट अँड रिलेशनमधला सेट हा बिट. सो वाटत असं लिहितो आपण ह्या ठिकाणी चॅप्टर फर्स्टमध्ये सेट अँड रिलेशन्स म्हणजे जस्ट तुमच्या हेडिंगसाठी राहतो. ओके, सो हिअर चला आपण पाहूत आपण काय असेल ह्या ठिकाणी. सो सेटमध्ये आपण काल बघितलेलं आहे. तर रिप्रेझेंटेशन सेटचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये पण सेट रिप्रेझेंट करतो हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. ह्या ठिकाणी चला रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. टुडेज
bit is representation of set. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट हे असं घ्यायचं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी 3 फॉर्मॅटने आपण सेट रिप्रेझेंट करतो. पहिला आहे रोस्टर फॉर्मॅट, नेक्स्ट आहे सेट बिल्डर नोटेशन असेल. ओके, मेथड आहे सेट बिल्डर मेथड, आणि थर्ड वन आहे वेन डायग्राम. तसे 3 फॉर्मॅटमध्ये आपण सेट डिफाईन करतो किंवा शो करतो किंवा रिप्रेझेंट करतो. ओके, सो ह्या ठिकाणी चला पाहूत आपण. फर्स्ट वन इज अ रोस्टर फॉर्मॅट, रोस्टर मेथड. So first method is a roster method. रोस्टर मेथड. आता रोस्टर मेथड काय आहे? आता रोस्टर मेथड लक्ष द्या की ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की सेट हा काय असतो? सेट हा कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट, कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड नंबर्स. ओके, मग ते ऑलरेडी डिफाईन आहेत. जस्ट काल आपण एक्झाम्पल पाहिलं होतं डेज ऑफ वीक. ओके, एका वीकमध्ये जवळपास किती डेज असतात? 7 डेज असतात. हे फिक्स आहेत ना, म्हणजे डिफाईंड आहेत. म्हणजे जर फिक्स असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो आपण. ओके, मग ह्या ठिकाणी रोस्टर मेथडचं थोडंसं आपण माहिती लिहू. ह्या ठिकाणी रोस्टर मेथडमध्ये वी लिस्ट ऑल एलिमेंट्स, all elements of the set within brackets म्हणजे जे काही आपण ते ब्रॅकेट्समध्ये ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. अँड सेपरेट द एलिमेंट्स बाय कॉमा, अँड सेपरेट द एलिमेंट्स बाय कॉमा. ओके, सो कॉमास, सेपरेट द एलिमेंट बाय कॉमर्स. तर ह्या ठिकाणी जे एलिमेंट्स आहेत आपण काय करतो? कॉमन ह्या ठिकाणी सेपरेट करतो. ओके, दॅन सो व्हॉट इज द रोस्टर मेथड? वी लिस्ट ऑल एलिमेंट्स द सेट विदिन द ब्रॅकेट्स. म्हणजे हे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण काय करतो? सगळे एलिमेंट्स त्या ठिकाणी कॉमा देऊन आपण काय करतो? सेपरेट करतो. ओके, बाय युजिंग द कॉमर्स. ओके, चला बहुत आपण ह्या ठिकाणी एक्झाम्पल काय असेल? ऑल वॉवेल्स. वॉवेल्स माहिती आहे तुम्हाला? स्वर. ओके, स्वर माहिती आहेत ना? AEIOU. ओके, हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, काय म्हणता येईल एक्झाम्पलमध्ये? ओके, A इज द सेट ऑफ ऑल वॉवेल्स इन इंग्लिश. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. तर आपल्याला हा रोस्टर मेथडमध्ये आपल्याला शो करायचं आहे. ओके, ह्या ठिकाणी चला पाहू तर काय आहे ते. सो रोस्टर मेथडमध्ये शो करत असताना इंग्लिश अल्फाबेट्स. ओके, अल्फाबेट्स. आता हे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत वॉवेल्स. तर किती वॉवेल्स आहेत मुलांना? 5 वॉवेल्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपण ए नावाचा सेट घेतोय आणि ह्या ठिकाणी काय सांगितलं आहे की वी लिस्ट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट विदिन ब्रॅकेट्स. म्हणजे जे काही तुम्ही सेटमध्ये एलिमेंट्स लिहिणार आहात ते काय करायचं आहे? विदिन ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. सो ब्रॅकेट नोटेशन इज अ रोस्टर मेथड. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण शो करतो. तर मुलांना लक्ष द्या, तर ह्या ठिकाणी ए इज द सेट. तर ह्या पूर्ण सेटला मी काय नाव दिले मुलांना? ह्या ठिकाणी मी ए नाव दिलं आहे. तुम्ही तुमचं नावाचं इनिशियल देऊ शकता, कुठलंही द्या, काहीही देणे घेणं नाही. कुठलाही अल्फाबेट तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता, बट इट इज अ कॅपिटल फॉर्म. मेन मुद्दा काय? सेट हा आपण कॅपिटल फॉर्मने इंडिकेट करतो आणि सेटमध्ये एलिमेंट आपण हे स्मॉल अल्फाबेटने इंडिकेट करतो. हा मात्र दोघांचा डिफरन्स आहे. ओके, दॅन सो व्हॉट द वॉवेल्स आर हिअर? इंग्लिश अल्फाबेट्स AEIO and then U. So here AEIOU. So 5 alphabets in it is a vowel in English alphabets. Okay, आणि हे जे एलिमेंट्स जे आहेत हे एलिमेंट्स बाय सेपरेट द एलिमेंट्स बाय कॉमा. सो आपण कॉमन काय करतो? ह्या ठिकाणी हे सेपरेट करतो. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ रोस्टर मेथड. ओके, सो रोस्टर मेथड लक्ष द्या काय असेल? रोस्टर मेथड काय करतो आपण? ब्रॅकेट्समध्ये आपण ह्या ठिकाणी एलिमेंट्स घेतो आणि जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेट बाय द कॉमास. ओके, दॅट. सो अनदर एक्झाम्पल इज दॅट example. So B is the set of okay all days in a week.
ओके. मग आता इन अ वीक, ऑल डेज इन अ वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये जेवढे डेज आहेत ते तुमच्या त्या बी नावाच्या सेटमध्ये आहेत. इथं बी नाव दिले, तुम्ही झेड नाव द्या, काही फरक पडत नाही. सो आय एम टेकिंग अप कॅपिटल बी आणि आय एम शोईंग हिअर इन अ रोस्टर फॉर्मॅट. ओके, म्हणजे ब्रॅकेटमध्ये मला ह्या ठिकाणी शो करायचं आहे. तो ऑल डेज, आता कोणते डेज आहेत? 7 डेज आहेत. तो स्टार्टिंग फ्रॉम मंडे. सो हिअर इज दॅट मंडे. फर्स्ट डे इज द, नेक्स्ट इज द ट्यूजडे. नेक्स्ट इज द वेनसडे. Wednesday. Okay, next is the Thursday. Okay, next is the Friday. Next is Saturday, and last is the Sunday. Okay, there is a 7 days in a week. मग हा जो 7 डेज आहे ते आपण काय करतो? सेपरेट बाय कॉमन इंडिकेट करतो आणि विदिन अ कर्ली ब्रॅकेट. ह्याला कर्ली ब्रॅकेट किंवा कर्सिव्ह ब्रॅकेट असं म्हणू शकतो. ओके, दॅन सो हिअर, सो इट इज अ फर्स्ट मेथड टू रिप्रेझेंट ऑफ सेट. सो इट इज अ फर्स्ट रोस्टर मेथड. आता सेकंड मेथड काय? सेट बिल्डर मेथड आहे. ओके, सेट बिल्डर मेथड्स. चला पाहू आपण सेट बिल्डर मेथड काय आहे ते. आता ह्या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट थोडासा चेंज आहे सेट बिल्डर मेथडचा. चला पाहूत आपण ह्या ठिकाणी सेट बिल्डर मेथड. ओके, सेकंड मेथड इज दॅट set builder method. Okay, so next one, सेट बिल्डर मेथड. आता ह्या ठिकाणी सेट बिल्डर मेथड लक्षात ठेवा की ह्या ठिकाणी जे आपलं मेथड आहेत, आपण इथे एलिमेंट डिस्क्राईब करतो आणि स्पेसिफिक प्रॉपर्टी ह्या ठिकाणी शो करतो. स्पेसिफिक प्रॉपर्टी म्हणजे सेट बिल्डर नोटेशनमध्ये, सेट बिल्डर मेथडमध्ये ह्या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ नेम्स त्या ठिकाणी नसतात. फक्त आपण स्पेसिफिक पर्सन, स्पेसिफिक एलिमेंट, स्पेसिफिक नंबरवर आपण फोकस करतो. ओके, चला पाहूत आपण ह्या ठिकाणी वी डिस्क्राईब द एलिमेंट्स. मेन बरं का, मेन लक्षात फोकस करा. वी डिस्क्राईब द एलिमेंट्स ऑफ द सेट बाय specifying the property which determines the elements of the set uniquely. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? सेट बिल्डर नोटेशनमध्ये ह्या ठिकाणी एक लक्ष द्या मुलांनो, काय करायचं एक्झॅक्टली की फक्त आपण स्पेसिफाय द प्रॉपर्टी विच डिटरमाइन द एलिमेंट्स ऑफ द सेट युनिकली. जो युनिक नंबर आहे, जो युनिक मेथड आहे, त्या फक्त त्या मेथडवर आपल्याला फोकस करायचं सेट बिल्डर नोटेशनमध्ये किंवा सेट बिल्डर मेथडमध्ये. एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके, सो एक्झाम्पल इज दॅट. एक्झाम्पल बहुत चला आहे ती. वाय इज द सेट of here example, y is the set of all months of a year. y is the set of all means ह्या ठिकाणी काय असेल? आता बघा ह्या ठिकाणी आपल्या हेच एक्झाम्पल आपण दोन फॉर्मॅटनं शो करता येतं. एक आपला रोस्टर फॉर्मॅट असेल तर y इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये तर सेट किती मंथ्स ऑफ इयर. तर एका मंथ्स ऑफ इयर, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर y इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट जर रोस्टर मेथडमध्ये शो करत असेल. सो आपण कुठली मेथड बघतोय ह्या ठिकाणी? सेट बिल्डर मेथड बघतोय. मी प्रिव्हियस मेथडबद्दल बोलतोय. जर समजा हेच एक्झाम्पल जर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं की रोस्टर मेथड सॉल्व करायचं असेल तर ह्या ठिकाणी काय येईल? y इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि ह्या ठिकाणी तुमचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून अप टू डिसेंबरपर्यंत आपण असं घेतलं असतं बाय युझिंग द कॉमा.
ओके, सेपरेट आपण केलं असतं कुठं, रोस्टर मेथडमध्ये. पण ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, सेट बिल्डर मेथड काढायला सांगितलं आहे, सेट बिल्डर मेथडने. मग ह्या मेथड थोडंसं चेंज आहे. मग ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, ह्या ठिकाणी द सेट युनिकली, ओके, आपलं डिटरमाइन काय, स्पेसिफाय करायचं आहे अ इयर. कशावर फोकस करायचं आपल्याला, अ इयरवर फोकस करायचं आहे, मंथ ऑफ इयरवर फोकस करायचं आपल्याला. तर ह्या ठिकाणी y इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट ऑल्सो वी आर गोइंग टू सी अ कर्ली मीन्स रोस्टर ऑल्सो, बट इन कर्ली ब्रॅकेट मधले एलिमेंट्स बघा. सो x इज ऑल x इज मंथ ऑफ अ इयर. ओके, हे अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी हे शो करतो. लक्ष द्या काय असेल ते. आता तुम्ही म्हणतो असं कर्ली ब्रॅकेट आहे, तुम्ही तर आत्ताच म्हणतात रोस्टर मेथड पण आहे आणि सेट बिल्डर. एक लक्ष द्या, सेट बिल्डर आणि रोस्टर कोणताही सेट असेल, कुठलाही सेट आपण ह्या कर्ली ब्रॅकेटनं शो करतो. कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काही एलिमेंट असतील ते तुमचा सेट असतो. बरं, दुसरा मुद्दा, रोस्टर कसं रिप्रेझेंट करतो, विदिन कर्ली ब्रॅकेटमध्ये जर कॉमा कॉमा असं देऊन आपण रिप्रेझेंट सेपरेट जर करत असेल तर तो काय असेल, रोस्टर मेथड. आणि सेकंड इज दॅट सेट बिल्डर नोटेशन कसं असतं मेथडमध्ये, एक्स ऑल एक्स इज मंथ ऑफ अ इयर. मग सेट ऑफ ऑल म्हणजे ह्या ठिकाणी आपण ऑल रिप्रेझेंट करतो, सेट ऑफ ऑल एक्स मीन्स 12 मंथ्स. ओके, हे असं आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. ओके, चला अनदर एक्झाम्पल. सो बी इज द सेट of perfect square of natural number. आता लक्ष द्या काय आहे ते. सो बी इज अ सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर ऑफ द नॅचरल नंबर असं म्हणलं आहे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या हे 1 2 3 4 5 समजून चालू होतात. ओके, मग आता लक्ष द्या काय विषय आहे ते ह्या ठिकाणी. सो 1चा स्क्वेअर 1 राहणार, 2चा स्क्वेअर काय राहणार आहे 4, 3चा स्क्वेअर 9, 4, 16, 5, 25, 6, 36, 7, 49, 8, 81, 9. सो 8, 64, 9, 81 आणि 10, 100. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं स्क्वेअर फॉर्मॅट जो आहे परफेक्ट स्क्वेअरचं कॉमा देऊन घेता येतं. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय रिप्रेझेंट काय, सेट बिल्डर मेथडमध्ये शो करायचं आहे. सो हियर आय एम रायटिंग हियर. सो बी इज इक्वल टू, सो इन द कर्ली ब्रॅकेट ओके, सो x belongs to n. आता why we use x belongs to n, ही all values of x belongs to n. n means natural number. बघा ह्या ठिकाणी असं म्हणता येतं, नॅचरल नंबर आपल्याला असं म्हणता येईल 1 2 3 4 5 6 7 so on. दीज आर द नॅचरल नंबर्स. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो मुलांनो, x असं म्हणतो. तर ह्या ठिकाणी x belongs to n, all x is a perfect square. ओके, आता लक्ष द्या काय विषय येतोय. आता ह्या ठिकाणी x बिलॉंग्स टू n काय घेतोय आपण, कारण क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे नॅचरल नंबर्स, नंबर ऑफ इन्फायनाईट नॅचरल नंबर्स आहेत, तर त्या प्रत्येक नॅचरल नंबरचं आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर करायचं आहे. मग परफेक्ट स्क्वेअर करत असताना आपल्या ह्या ठिकाणी कंडिशन काय येते की जो नंबर्स आहे, तो बंच ऑफ एलिमेंट्स जो नंबर्स आहे त्या नंबर्सला मी x कन्सिडर करतोय. आणि जे नंबर्स कोणाला बिलॉंग करतात, नॅचरल नंबरला बिलॉंग करतात. सो दॅट्स वाय आय एम सीइंग हिअर कर्ली ब्रॅकेट x बिलॉंग्स टू n मीन्स ऑल x इज अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे जेवढे काही नॅचरल नंबर्स आहेत त्याला मी x कन्सिडर करतोय आणि त्या x व्हॅल्यूचा मला काय करायचं आहे, परफेक्ट स्क्वेअर करायचं आहे. हे आहे तुमचं सेट बिल्डर मेथड. ओके, अशा प्रकारे सेट बिल्डर मेथड आपल्याला ह्या ठिकाणी शो करता येतं. चला नेक्स्ट आहे व्हेन डायग्राम. सो थर्ड कंडिशन इज दॅट व्हेन डायग्राम. ओके, सो रिप्रेझेंट करायचं आहे व्हेन डायग्राम आपल्याला. व्हेन डायग्राम म्हणजे फक्त डायग्राम काढायचे, ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल, वॉट एव्हर इफ यू वॉन्ट टू टेक यू कॅन टेक ऑल्सो. ओके, तर व्हेन डायग्राम फॉर्ममध्ये आपल्याला ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येतं सेट. सो थर्ड इमेज इज द व्हेन डायग्राम. ग्राफिकली रिप्रेझेंट करता येतं आपल्याला व्हेन डायग्राम. ओके, सो पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन असं म्हणता येईल. व्हॉट विल, सो द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन
the pictorial representation of a set is called Venn diagram. ओके, म्हणजे ग्राफिकली पिक्टोरियल म्हणजे काय, डॉट फॉर्मॅटमध्ये आपल्याला शो करायचं आहे. सो इट इज अ पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये डायग्राम, वेन डायग्राम. सो इन केस एक्झाम्पल इज दॅट, सो ग्राफिकली आपण रिप्रेझेंट करतो. ओके, जिओमॅट्रिकल क्लोज फिगर लाईक सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल. ओके, अशा प्रकारे आपण सेट रिप्रेझेंट करतो. ओके, ग्राफिकली रिप्रेझेंट करताना वी यूज हियर, असं लिहिता येईल, वी यूज सर्कल. ओके, नंतर ट्रायंगल घेऊ शकतो तुम्ही, ट्रायंगल, पुन्हा रेक्टँगल फॉर शोईंग काय सेट, फॉर शोईंग सेट असं म्हणता येईल. ओके, हे डेफिनेशन नाही आहे, पण जो आपण सेट आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करतो ना, आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट इज कॉल्ड विच वन, वेन डायग्राम. तर ह्या ठिकाणी जे वेन डायग्राम आहे आपण काय करतो, सर्कल, क्लोज फिगर पाहिजे आपल्याला, म्हणजे क्लोज असते सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल ह्या फॉर्मॅटमध्ये आपण ते सेट रिप्रेझेंट करतो. समजा इन केस ए इज इक्वल टू ए नावाचा सेट आहे, 1 2 3 4 नावाचा सेट आहे. आता बघा हे आता 1 2 3 4 सेपरेट बाय कॉमा, हे कोणाचं एक्झाम्पल आहे, रोस्टर्ड मेथड आहे. हा कोणता मेथड आहे, रोस्टर्ड मेथड. बट धिस मेथड ही जी एक सेट आहे तो मी काय करतोय, व्हेन डायग्राममध्ये शो करतोय, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनमध्ये. सो पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ग्राफिकली कसं शो करता येईल, जस्ट आय एम टेकिंग हिअर अ सर्कल. ओके, सो ह्या ठिकाणी सर्कल घेतल्यानंतर काय करता येईल आपल्याला, 1 2 3 4, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. तर असं आपल्याला ह्या ठिकाणी शो करता येतं. ओके, कुठेही आपण काहीही लिहू शकतो. सो डझंट मॅटर. सो ह्या ठिकाणी असं शो करता येईल. पुन्हा वन्स अगेन, सो बी नावाचा सेट आहे ह्या ठिकाणी, विच वन, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ. ओके, इट इज देर आर द 6 नंबर्स, 6 अल्फाबेट्स, स्मॉल अल्फाबेट्स, हे एलिमेंट्स आहेत. हा रोस्टर फॉर्मॅट आहे, रोस्टर मेथड आहे. तर ह्याला आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे, म्हणजेच पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, म्हणजेच वेन डायग्राम फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आता सर्कल घेतला, तुम्ही ट्रायंगल घ्या, काही फरक पडत नाही. सो आय एम टेकिंग अनदर ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल घेतो ह्या ठिकाणी. सो क्लोज डायग्राम पाहिजेत. क्लोज डायग्राम मीन्स सगळे एजेस हे फिक्स पाहिजेत, म्हणजे क्लोज एकमेकाला चिटकलेले पाहिजेत. ओके, डन. सो ह्या टाईम रिप्रेझेंट ए बी सी डी ई आणि इथं एफ लिहा, काही फरक पडत नाही. ओके, तुम्ही हा फॉर्मॅटमध्ये ते रिप्रेझेंट करता येतं. ओके, हा ए बी आहे. So I am taking a C. So C also has a 91, 92, 93. Some numbers are here. There are the 3 numbers. It is a roster format, and we are showing here which one look like. So हे घेतलं. So ह्या ठिकाणी काय घ्या, एक स्क्वेअर घ्या. It is a perfect square. Okay. Then so what will the next one here? 91, 92. It is not a point. It is a pictorial format. डॉटने ह्या ठिकाणी शो करता येतं, त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट आहे. ओके, सो अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला वेन डायग्राम शो करता येतं. तर हे तुमचे रिप्रेझेंटेशनचे 3 सेट्स आहेत. ओके, रिप्रेझेंटेशन आपल्याला 3 प्रकारे सेट रिप्रेझेंट करता येतं. फर्स्ट वन इज दॅट, विच वन, फर्स्ट इज अ रोस्टर मेथड. रोस्टर मेथड आपण कर्ली ब्रॅकेटनं शो करतो सेट, पण विदिन जे सेटमधले नंबर्स जे आहेत ते आपल्या सेपरेट बाय कॉमा. ओके, सो इट इज अ रोस्टर मेथड. सेकंड मेथड इज दॅट, विच वन, सेट बिल्डर नोटेशन. सेट बिल्डर मेथड, सेट बिल्डर काय करतो, फक्त युनिकली आपण स्पेसिफाय करायचा प्रयत्न करतो आपण त्या ठिकाणी. आणि वेन डायग्राम जे आपलं रोस्टर फॉर्मॅटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते फक्त आपण ह्या ठिकाणी ग्राफिकली रिप्रेझेंट करतो, म्हणजेच पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये शो करतो किंवा वेन डायग्राम फॉर्मॅटमध्ये शो करतो. तर हे असे तुमचे 3 टाईप्स आहेत कोणाचे, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. ओके, सो हे इट्स अ व्हेरी बेसिक वन. मग आफ्टर दॅट नेक्स्ट बिट इज दॅट इंटरवल्स. सो इंटरवल एक कन्सेप्ट आहे. सो व्हॉट इज द इंटरवल कन्सेप्ट. सो इंटरवल कन्सेप्ट म्हणजे काय, एक फ्रॉम प्लेस टू अनदर प्लेस, फर्स्ट प्लेस टू सेकंड प्लेस. तर हे सगळे प्लेसेस आपल्याला पाहायचे आहेत. सो दिस, आता ह्या ठिकाणी जे इंटरवल जे आहेत तर देर आर 7 टाईप्स ऑफ इंटरवल्स.
देर आर 7 टाइप्स ऑफ इंटरवल, ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल. ओके, सर हे इंटरवल जे आहेत तर आपण नेक्स्ट लेक्चर बघू. वन स्ट्रोकमध्ये 7 टाइप्स एका लेक्चरमध्ये कंप्लीट होतील. सो टुडे फॉर इनफ. तर हे जे झाले लेक्चर्स आहेत वन्स अगेन रिपीट तुम्ही पहा, शेअर टू अदर युअर फ्रेंड्स टू हुज टेक ॲडमिशन इन 11th कॉमर्स मॅथमॅटिक्स. सो तर आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. थँक्यू टू ऑल. सो बाय एव्हरीवन.